Hare Krishna Tirchava Sunara, Hare Krishna Tirchava Sunara. श्रीपाद श्रीवल्लभ हरि दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद Hari
साधारण 40 पासून सावंतवाडी पासून काही अंतरावरती हरिभट टेंबे नावाचं एक संत आपलं ब्राह्मण्य उत्तम प्रकारे म्हणतात. त्यांच्या नित्य उपासनेमध्ये दत्तोपासना 1752 मध्ये ज्यांनी गुरुचरित्र स्वहस्ते लिहिली ती पोथी मला वाटतं या क्षेत्रामध्ये संग्रही असेल. पण त्या परिस्थितीनुरूप वृत्तीच्या निमित्तानं या क्षेत्रामध्ये या माणगाव क्षेत्रामध्ये वेदमूर्ती सीताराम भट्ट कोणकरांच्याकडे त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब, त्यामध्ये काशी नावाची मुलगी आणि गणेश नावाचा मुलगा अशी सगळी मंडळी कोणकरांच्या येतात. माणगावमध्ये पौरोहित्याच्या निमित्तानं त्यांच्याकडे राहणं झालं. कोणकरांचं कुटुंब वर्तलेलं म्हणून या हरिभट्टाने आपली काशी नावाची मुलगी या सीताराम भट्टांना दिली. आणि उलट सीताराम भट्टांची येसू नावाची मुलगी हरिभट्टांचा मुलगा गणेश याच्यासाठी स्वीकारली. म्हणजे काय झालं, गणेश याची बहीण ही त्या गणेशची सावत्र सासू झाली. बरोबर आहे ना? अशा पद्धतीनं माणगावमध्ये राहणं कालांतरानं हरिभट्टांना 4 मुलं झाली, मुलगी झाली, मुलगी झाली. कोणकर निवृत्त आले. कोणकरांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांनी आपली सगळी जी वृत्ती होती ती गणेश भटजींच्या नावे करून दिली. त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्या नावे करून दिली. सगळा कारभार हरिभट्ट बघतायत. त्या माणगावचं सगळं पौरोहित्य. पण हे गणेश हे दत्तो पण अपस्मानीचा त्रास तरी सुद्धा वरच्यावर गाणगापूरची कार्य आहे. लग्न झालं तरी सुद्धा 12 वर्ष त्यांचा संसार नाहीच. दृष्टांत झाला आता संसार करा. आणि मग गणेश टेंब्यांचा संसार सुरू झाला. आणि त्या संसार केलीवरती एक असं सुंदर विरक्तीचं भूर म्हणलं. इतके वर्ष केलेली दत्तोपासना, ते वैराग्य, त्या वैराग्याचं तेज शके 1776 श्रावण कृष्ण वास्तविक षष्ठी आहे पण पंचमी प्रसिद्ध आहे. या दिवशी निर्गुण निराकार परमात्मा जणू सगुण रूपानं वेदांचा मार्ग ह्या सगळ्या पृथ्वीतलावरती हे ते यवनादी सगळे होते यांच्यापासून त्या आपल्या धर्माचं रक्षण करून तो वाचविण्यासाठी अवतरित झाला. नाव ठेवलं वासुदेव. गोत्रायात्री दिसामासना वाढत प्रगल्भ बुद्धी. आजोबांनी या नातवाला आपल्या अंगावरती यावं आणि त्यावेळी अशा आताच्या प्रमाणात सुख सुविधा धुळीमध्ये अक्षर काढायची आणि आजोबांनी काढून दाखवायची, यांनी गिरवायची आणि अशा पद्धतीनं बालपण पुढे जायचं.
वर्षाचे झाले. आपल्या धर्माप्रमाणे मोक्षी म्हणतात. वेदमूर्ती तात्या उघिडवे, वेदमूर्ती भास्कर चिपळूणकर, शंभू शास्त्री साधले अशा अनेक गुरुजींच्याकडं वेद अध्ययन सुरू झालं, संस्कृतचं अध्ययन सुरू झालं, उपनिषदांचं अध्ययन सुरू झालं. अनेक ठिकाणी अनेक प्रसंग घडले. त्यामध्ये शंभू शास्त्री साधले यांच्याकडं अभ्यास चालू असताना एक वास्तुशांतीचा मुहूर्त काढायचा. साधले गुरुजींनी वास्तुशांतीचा मुहूर्त दिला, पण वासुदेवांच्या लक्षात आलं हा मुहूर्त चुकलाय. झटकन म्हणाले, सहज म्हणाले, गुरुजी हा मुहूर्त चुकलाय. गुरुजींना शिष्यास इच्छेत पराजयेत गुरुजींना मानवलं नाही आणि तिचं शिक्षण अर्धवट. तरी सुद्धा जे शिक्षण घेतलं ते ब्रह्मचर्य या दशेला अनुसरून. ब्रह्मचर्याश्रमामध्ये त्याला संचय पर्व म्हणायचं, सगळ्या प्रकारची विद्या मिळवायची. आणि गृहस्थाश्रमामध्ये अवतरण पर्व त्याला म्हणतात, त्यामध्ये ती विद्या सगळी वापरायची, अवतरित करायची. अभ्यास कसा करायचा या चरित्रामध्ये खूप काही घेण्यासारखं आहे, खूप गोष्टींच्या वरती प्रकाश टाकण्यासारखा आहे. आज आपण वेदाध्ययन करणारी मुलं बघतो, पण कसं करावं. नाटक सिनेमा पाहायला परवानगी नव्हती, आता प्रमाणे 24 तास खिशात मोबाईल ठेवायला परवानगी नव्हती. नाटक सिनेमा पाहणारा कोणी जर भेटला, विद्यार्थी सापडला, तर सहस्र गायत्री जप इत्यादी करून घ्यायचे. भल्या पहाटे गुरुजींच्या पायाजवळ बसू अध्ययन. गुरुजींना जाग आली की गुरुजीने विचारावं, बाळ अरे किती वाजले, अरे अजून थोडी झोप घे. अभ्यासाविषयी किती ओढ आहे. संथेमध्ये झोप येऊ नये म्हणून शेंडी दोरीला बांधायची आणि दोरी खिडकीला टांगून ठेवायची. चिंतन करण्याचे मुद्दे आज अभ्यास कसा चालू, त्याने कसा केला, त्याने असा अभ्यास केला म्हणून ते असे घडले. हा म्हणतात 21वे वर्ष सुरू झालं. वेदमूर्ती तात्या उकिडवे कोणतर त्याने असं ठरवलं की आता यांचं लग्न करायचं. वास्तविक हे विरम यांचं मन अभ्यासामध्ये, प्रपंचामध्ये नाहीच, पण गुरुजींची आज्ञा मोडता आली नाही. आणि त्या काळातून त्या गुरुजींनी ठरवलं, त्या मुलीशी लग्न झालं. कोण मुलगी? कोटे बाबाची हवालदार, कोटे बाबाची हवालदार, कामने कीने पहाती हो, कामने कीने पहाती हो, घोड़े बाबाची हवालदार हो. अगोपायाची कन्या एक अगोपायाची हो, अगोपायाची कन्या एक अगोपायाची. शास्त्रीवांचा विवाह झाला. प्रारब्ध असो, आग्रह श्री दत्तांचा प्रारब्ध देवी देहाचे श्री गुरु गृहस्थ झाले. श्री गुरु गृहस्थ झाले, जाणून आज्ञा
गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गृहस्थ झाले, विवाह संपन्न झाला आणि त्या क्षणापासून स्मारकाग्नी इत्यादी सगळं आचरण सुरू. पण एकंदर प्रपंचाच्या दृष्टीने घरामध्ये मिळकत काहीच नव्हतं. आणि म्हणून एक सज्जन गृहस्थ, श्रीमंत गृहस्थ गोव्यामधले ते यांना पेडणे गावामध्ये घेऊन आणि त्या श्रीमंताने यांची परीक्षा केली. तुम्ही अनेक प्रकारचा अभ्यास केलाय, ज्योतिषही शिकलाय, म्हणताय. मुठीमध्ये एक वस्तू धरली आणि विचारला, या मुठीमध्ये काय आहे? याने अचूक कुंडली मांडली आणि अचूक उत्तर तो बोलला. आणि त्या श्रीमंत ग्रहस्थान पेडण्यामध्ये प्रसिद्ध असणारे ज्योतिषी नीलम टप्पाती यांच्याकडे शिक्षणाची व्यवस्था केली. शिक्षण सुरू झालं. पण दुर्दैव असतं, 6 महिन्यामध्ये मागे परतावं लागलं. कारण यांचे वडील गणेश भट्ट टेप्पे यांनी भाद्रपद कृष्ण तृतीया या दिवशी ते पितृछत्र हरवलं. शास्त्री ती घरी आहे. वडिलांचा मृतदेह कधी सगळं झालं आणि आता प्रपंचाकरिता माणगाव क्षेत्रामध्ये म्हणा किंवा माणगावच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वृत्तीसाठी जाऊ लागले. एकदा सावंतवाडीचा प्रवास असताना मार्गामध्ये एक सर्प आढळला. महाराजांनी आपल्या मंत्राचा प्रयोग त्या सर्पावरती केला. त्याला मध्ये ठेवून त्याच्या चारी बाजूला मंत्रानं विभूत टाकली. जायला काय मंत्रपुष्पादी सेवा आपली सगळी पूर्ण झाली महाराजा. आणि दुसऱ्या दिवशी आठवण झाली, अरे बाबा त्या सर्पाला आपण बंधन करून ठेवलंय म्हणून ताबडतोब बघितलं तर तो सर्प निजेष्ट होऊन पडले. ते बंधन काढलं, मंत्र मागं घेतला आणि प्रतिज्ञा केली की यापुढे मंत्र प्रयोग करायचा. अनेक ठिकाणी प्रयोग घडले. बहिणीकडे गेलेले असताना एक गाय तिला उन्माद झालेला, पण स्वामी महाराजांनी मंत्रानं तिला पण गमत तो सामान्य माणसाचं जीवन किती दुःखानं व्यापलेलं असतं. मग संत वेगळे असतात का? पहिल्यांदाच बोलतो हे आपल्याप्रमाणेच जन्माला येतात, आपल्याप्रमाणेच कर्म घडतात, पण त्याच्यात त्यांच्या प्रस्थानाचा मार्ग मात्र ते वेगळाच. घरची स्थिती अशी होती, घरामध्ये सासू आणि सून या दोघांचं खटाक्ष. सर्वसाधारण असंच आहे ना, शब्दच असे आहे की सासू कशी असते, सारख्या सूचना देणारी सासू, आणि सून म्हणजे सूचना नको असणारी ती सून. एकदा शास्त्री बुवांना काही अनुष्ठानाला जायचं होतं. आईला म्हणाले, आई स्वयंपाक लवकर, मला आज प्रवास, नित्य पूजा वगैरे आली. अनेक सगळं पूर्ण झालं. आले, आईला विचारलं, स्वयंपाक झाला. परिस्थिती अशी होती, यांच्या मंडळी अन्नपूर्णा आज त्यांना खरंच ताप आली. तापानं खणखणत त्यामुळे त्या खोलीमध्ये पडून होत्या. काय रे, बायकोचे लाड करतोस, बायकोला झोपवून ठेवतोस आणि मी काम करायची. शास्त्री बोलणं माहिती
बसताय माघारी आले. बघितलं ती तापानं भणभणच होती. बाहेर आले. आईला म्हणाले, आई तिला ताप आला. बायकोची बाजू घेऊन माझ्याशी मांडली. या क्षणापासून महाराजांनी बायकोशी बोलणं सोडलं. तिला हाक मारायची झाली की एका वेगळ्या भाषेमध्ये एका मांजरीच्या नावानं तो बिलग्या आग्रहणी मांडली. ती कंटाळली, अनाकार, पायानं अघो होती, पण घरची सगळी कामं करायची तरी सासूचा जात चालूच. त्यामुळे कंटाळली. काय होती कोण की तुमची बायको असेल तिला बोलवा. महाराजांनी त्यामुळे आग्रहणी ती केली. सावंतवाडीला अनावकर नावाचे गृहस्थ मित्र झाले. त्यांच्या निमित्तानं एका संबंधाशी संबंध यायचा. हे सगळं घरचं वातावरण बघून वरच्या वरती उर्मी यायची. संन्यास घ्या मनामध्ये वाटायचं, पण करणार. आता तर लग्न झाले. नृसिंहवाडीला महाराजांचं दर्शन घ्यावं. अनेक वेळा मनामध्ये संकल्प यायचा, संन्यास घ्यावा अशी बुद्धी यायची. पण आईची आज्ञा न मातो परदैवतम मातृभक्त. नरसिंहवाडी हे माहेरची जणू मनामध्ये इच्छा होती. पण आईची स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. महाराजांना झालेला पहिला दृष्टांत. मनामध्ये निश्चय. दुसऱ्या दिवशी त्या दृष्टांताप्रमाणे महाराजांनी आई समोर साकडं ठेवलं. आई मला वाडीला जायची इच्छा. बरोबर इच्छा घेतला. वाडीला जायला निघाले. द्रौड्या काहीच नव्हतं. सावंतवाडीचे 26 नावाचे गृहस्थ त्यांनी काही पत्रिकांचे 2.5 रुपये देणं होतं मागील. ते नेमकं त्यावेळी खर्ची लागली. वाडीला प्रवास करत करत वाडीला. आता हा कोकणातला ब्राह्मण. डोंगरापर्यंत पंचा, खांद्यावरती एक पंचा, सावळी मूर्ती. वाडीच्या लोकांना नवल वाटलंय कोण. आणि कृष्णेच्या जलामध्ये स्नान झालं. स्नान करून त्या घाटाने एक एक पायरी वर चढताना गोविंद येते झट दिशी पुढ्या. आणि अगदी चिर परिचिताप्रमाणे म्हणजे काही वर्षाची जुनी ओळखी असल्याप्रमाणे काय शास्त्री बुवा कधी आला.
अनपेक्षित धक्का बसला आणि स्वामी महाराज नमस्कार. स्वामी महाराज हातामध्ये कमंडल घेऊन पाणी पादुकांच्यावरती पूर्वी पाणी घालता येईल लोकवाडीमध्ये ते घालण्यासाठी चालले, पण पुजाऱ्यांनी अडवलं. गोविंद येते इकडं वर बसले, माडीवर बसले. त्यांना दृष्टांत झाला, खाली काय चाललंय बघा. दिशी खाली आहे, आपल्या हातातील कमंडल वासुदेवांच्या हाती दिला. पुजाऱ्यांना अधिकार कळला, पुजाऱ्यांनी साष्टांग मसाला घातला आणि त्यावेळेपासून पाणी घालणं वगैरे सुरू झालं. वाडीमध्ये काम आहे. एके दिवशी दृष्टांत झाला बघा, वाडीतला पहिला प्रवास शास्त्रीवाना दृष्टांत झाला. काय करा, मीरच ग्रामी शंकर भटने दृष्टांताप्रमाणे मागणी केली, मला गुरुचरित्र पोथी द्या. पण दिली नाही, माघारी. पुन्हा दृष्टांत परत पुन्हा गेली, पोथी मिळाली. पोथी मिळून गुरुचरित्र पारायण सुरू होईपर्यंत अन्नग्रहण नाही. त्यांच्याकडे पोथी नव्हती का? घरामध्ये आजोबांनी लिखित गुरुचरित्र पोथी होती, पण दत्त महाराजांचा दृष्टांत पोथी आणली, पारायण सुरू झाली. माघारी आली. काय नित्यकर्म तिथं चालू आहे, माणगाव मध्ये पौरोहित्य वृत्ती वगैरे चालू आहे. घरच सासू सूत खडाष्टक नेहमीच त्रासले. त्यामध्ये काही लोकांच्या मदतीनं घर बांधण्याचं काम सुरू केलं. त्याच दरम्यान पुन्हा वाडीला आले आणि वाडीला आलेले असताना दत्त महाराजांनी काय योग आहे बघा. दत्त महाराजांनी स्वतः महाराजांना मंत्र, स्वप्नामध्ये मंत्र दिला, अनुग्रह झाला. भल्या पहाटे उठले, नेहमीप्रमाणे स्नानादी सगळं आरोग्य पूर्ण करून पाणी घालायला चालले असताना गोविंद यती म्हणाले, काय वासुदेव, मंत्र मिळाला, आता विधान सांगायचं. आज विधान सांगतो. अशा पद्धतीने त्या मंत्राचं पुरस्कार माघारी. तोपर्यंत घर पूर्ण झाले. घराची वास्तू शांत करायची, पण वास्तू शांत करायची तर बायकोनं सांगितलं मी येणार नाही. शास्त्रीवर संताप आणि जणू शापवाणी बाहेर पडली की आता या घराची धर्मशाळा. तसंच घडलं म्हणायला हरकत नाही. फक्त भक्तानुग्रहाने एखादे मंदिर आपण बघतोय, आपण या स्मृतिभूमीमध्ये आपण मुखातनं असे शब्द बाहेर पडले, वाईट पडले. चांद्रायण व्रतती म्हणजे शुक्ल पक्षामध्ये एक घास वाढवायचा, कृष्ण पक्षामध्ये एक घास कमी करायचा. अशा पद्धतीने प्रायश्चित्त म्हणून चांद्रायण व्रतती. पुन्हा वाडीला आले आणि वाडीला आलेले असतात गोविंद येतील त्या समोर, मला संन्यास घ्यायचा, मला कंटाळा आला, मी
त्याने मान मौनिक कडे म्हणजे पद्मनाभ पण ते मौन असायचे. कडुलिंबाचा पाला खाऊन आपली उपजीविका. काशी प्रयाग गया सगळं पायी यात्रा केली. मौन त्याने मौनानच सांगितलं अजून खूप कार्य आहे. दृष्टांत झाला की माणगाव मध्ये कोणाचा दत्त महाराजांचा दृष्टांत झाला. मला माणगाव मध्ये 7 वर्ष राहायचं आहे. माणग्रामी राहीन 7 वर्ष 7 वर्ष राहायचं महाराजांना. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघाले. प्रवासामध्ये कागद नावाच्या गावामध्ये एक कोठारी त्यालाही अधिष्ठान 7 कोटींची विभुजर पद्मासन घातलेली अशी मूर्ती तयार केली. अमुक ग्रहस्थ या मार्गाने जाईल त्याच्या स्वाधीन या उतारायला पायावर डोकं ठेवलं. ती मूर्ती स्वाधीन केली. महाराजांनी 1 रुपया त्याला दिला. पण बरोबरच्या सगळ्या मंडळींनी काही रक्कम जमा करून 21-25 रुपये त्याला दिले. ती मूर्ती घेऊन महाराज माणगावी आले. मंदिर कुठं बांधायचं? घराच्या पश्चिम दिशेला जमिनीचे मालक त्यांचे पती निवत झाले. ती जमीन दान करायची. कोणाला करायची? कोणीतरी सुचवलं. महाराजांना ती जमीन मिळाली आणि त्या जमिनीमध्ये सुमुहूर्तावरती महाराजांनी स्वहस्ते मंदिर बांधून 7 दिवस 3 दिवसामध्ये समोरच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये विहीर खोदून तिचंही काम झालं. आणि शके 1805 वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी या मंदिराची स्वामी महाराजांना प्रतिष्ठापना. आता मंदिरामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत दैनंदिन सुरू झाली. नित्य आचार सुरू झाला. पूजा केली. पूजा कशी? मनोभावानं पूजा. एकदा देवाला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं. पण नैवेद्य दाखवित असताना महाराजांच्या लक्षाकडे कडक चौकशी केली. काय झालं? तर नैवेद्यावरती तूप वाढल्यानंतर काय गंमत आहे म्हणजे ज्या भावनेनं आपण सेवा करतो त्या सेवेमध्ये आपलं मन होतं. क्रियेमध्ये मन समर्पित झालं की विद्या पूर्ण होते. घरच्या सुवासिनीने केलेला स्वयंपाक हा जर आपल्या घरच्या मंडळींना आवडला पाहिजे तर त्यामध्ये जीव ओतावा लागतो. असे अनेक प्रसंग. अहिंसा प्रतिष्ठाया तत्सन्निधौ वैरत्या. अनेक प्रकारचे पशु गुहेमध्ये तपश्चर्येला बसायचे त्यावेळी वाघ समोर. शेवटी दत्त महाराजांनी आज्ञा केली गुहेमध्ये जाऊ नकोस. मंदिराच्या दरवाजामध्ये उंबरठ्यावरती मण्यार घोणस ही सगळी जनावरं इतस्ततः अत्यंत आनंदानं आणि त्यामध्ये महाराज लोक घाबरायचे. महाराज सांगायचे तू दर्शनाला इथे. दत्त महाराजांच्या समोर महाराजांच्याकडे मोठं कार्य झालं. द्विसहस्रीचं लेखन. महाराजांनी द्विसहस्री पूर्ण केली. दत्त महाराजांचं जण साक्षात दर्शन झालं म्हणा. दृष्टांत झाला ही मला मान्य आहे. महाराजांच्या दृष्टीनं काही चुका होत्या तरी महाराजांनी मान्य केली आणि द्विसहस्री ग्रंथाचं लेखन झालं. असं अनेक प्रकारचं साहित्य निर्माण झालं. एके दिवशी दुपारच्या वेळी माध्यान्नाची पूजा नैवेद्य झाला आणि आरती करताना झाड त्याची स्वयंस्फूर्तीनं जय मायामय कायत्रय परय विवर्या वाज्ञान वेश्या ध्येया सच्चित सुख स्वयंस्फूर्तीनं आरती बाहेर पडली. एका गृहस्थाने विचारलं
हे तुम्हाला कसं सुचतं? ते म्हणाले, समोर शब्द दिसतात, मी लिहितो, ते मी म्हणतो. संतांचं लक्षण लक्षात, गर्व नोंदवते न निंदती परम न भाषते. मी काही केला हा भाव असतो. जीवनातील प्रत्येक कर्म महाराजांच्या दृष्टांतानं करायचं. आणि ते स्वामी महाराज धन्य होते. असे दिवस चालले. नित्य स्मारकाग्नी मंदिराच्याच मागच्या बाजूला स्वतः जेवण करायचं. स्मारकात लग्न होऊन काही वर्ष झाली, पण स्त्री संबंध नाही. त्यामुळे त्याही कंटाळले आहोत. घरचा एकंदर सगळा सासू सुनेचा तो वैरत्वाचा भाव बघून एक सज्जन गृहस्थ नाना कोणकर ते म्हणाले, पोटा पाण्यासाठी अन्नपूर्णाबाई तुम्ही इचलकरंजीला छात्रालयामध्ये जेवण करायला त्या जायला निघाल्या. पण हे सासूबाई त्यांनी एक गृहस्थ पाठवून रात्री शेजारल्यानंतर महाराजांना कळत. महाराज म्हणजे महाराजांची म्हणजे दत्त महाराजांची प्रार्थना करा. प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी निघायचं. त्या गृहस्थांना पुरुष चावलं जाणार. भाव लक्षात घ्या. भक्त आपल्या देव आपल्या भक्ताचे मानापमान राखतो. अशा पद्धतीनं अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आले. आणि या मधल्या काळामध्ये नरसिंहवाडीचा प्रवास वगैरे चालू. एके दिवशी दृष्टांत झाला, आज्ञा झाली, संसार सुरू करा. रमाबाईंना आनंद झाला. त्यावेळेपासून रमाबाई म्हणजे आई आनंद. अन्नपूर्णाबाई ह्या नित्यशः रात्री मंदिरामध्ये येतात. मंदिराच्या मागच्या बाजूला संसार सुरू. महाराज शेजारतीच्या वेळी मंदिराचा दरवाजा बंद करून आतमध्ये गर्भागृहामध्ये अन्नपूर्णाबाई बाहेर आल्या. दरवाजा ठोठावला, गोड आहे, शांत. महाराज दरवाजा उघडून बाहेर आले. शास्त्री बुवा दरवाजा उघडून बाहेर आले तर काय भाग्य. त्या अन्नपूर्णाबाई त्यांची समाधी लागली. विविध विधीनं त्यांना जागृत आणि यथावकाश गर्भ राहिला. मध्ये महाराजांनी खेचरी विद्या वगैरे अनेक विद्येमध्ये पारंगत झाले. आलेल्या समोरच्या माणसाचं नेमकं काय आहे, त्याच्या मनामध्ये काय आहे, तो का आलाय हे महाराज स्पष्ट सांगू लागले. असं 1 वर्ष चाललं आणि महाराजांचा दृष्टांत झाला. काय बाजार मांडलायस. महाराजांचा चढत चाललेला उत्कर्ष आजूबाजूच्या गावामध्ये सहन न होऊन अनेक लोकांनी दत्तमंदिरं स्थापन केली. पण लक्षात घ्या, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. देव कुठं तरी राहील. आणि एके दिवशी 7 वर्ष पूर्ण झाली. चांद्रायणाच्या कालावधीनुसार 7 वर्ष झाली. उद्या निघायचं. कसं निघायचं? नित्यपूजेची मूर्ती भस्म आणि नेसवायचं. पंचांग मोठी असेल तेवढ्या बरोबर घ्या आणि बरोबर म्हणतात. कारण त्याने विनंती केली. आज्ञा होता क्षणी हे निघाले. मनशांती मजल मिळण्यासाठी आले एक उपाय. काय विचार? संन्यास हरी नमी दुनिया. संन्यास हरी नमी दत्त गुरु दत्त गुरु संन्यास
निघाला मलाही महाराजांनी आईच्या समोर इच्छा केली आहे. निघालो. इथं सुद्धा आईनं गोड शब्दामध्ये आशीर्वाद नाही दिला. हिला मी इथं ठेवतो, ज्याचं बाळपण त्यानं करावं. शेवटी महाराजांनी अन्नपूर्णाबाईंना बरोबर घेतलं आणि महाराज वाडीला गेले. माणगावची सगळी व्यवस्था त्यांचे बंधू सीताराम भट्ट बघूला वाडीला आल्यानंतर गोविंद यांच्या मौनिकवाणीच्या सान्निध्यामध्ये उपनिषदांचा अभ्यास वगैरे सगळं झालं. एके दिवशी या प्रसन्न झाल्या मुलगा झाला ही बातमी महाराजांना कळली. ज्याचा कर्म संस्कार करायला महाराज आले तो मुलगा मृत झाला. नाही भवति यत्न भाव्यम भवति च भाव्यम विनापि यत्ने करतलगतमपि नश्यति यस्य च भवितव्यता नास्ति. बायकोला समजा हे आपलं प्रारब्ध आहे, ज्याच्या नशिबामध्ये जे नाही ते कसं मिळतं. ती साधी स्त्री सुखानं गृहस्थाश्रम वाडीमध्ये चालू आहे. गोठल्यांच्या उरीमध्ये साधारण 1 वर्ष झालं असेल आणि दृष्टांत झाला. मध्ये अशी एक घटना घडली की गोविंद यतींचं निर्याण झालं. ज्ञानोत्तर भक्ती करणारे मौनी बुवा त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आज्ञा झाली. या गोविंद यतींचं सगळं औषधी समाराधना विधी हा सगळा महाराज एके दिवशी आज्ञा झाली उत्तरेकडे जा. महाराज आपल्या कुटुंबासह जायला निघाले. कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी इत्यादी सगळी तीर्थक्षेत्र करीत करीत गंगा भेटले आणि एक स्वप्न, एक रक्तवस्त्र परिधान केली अशी दांडाटी स्वप्नामध्ये आली. ती म्हणाली आम्ही न्यायला आलो. महाराज म्हणाले न्यायचं असेल तर हिला येऊन जा, पण मला नाही, मला संन्यास द्यायचा. काय निष्ठा, काय विश्वास आहे का. खरंच त्या दिवसापासून त्या अन्नपूर्णाबाई आजारी पडल्या आणि त्या गंगा खेडी तिथंच त्यांचं प्राणत्व मिळतात. या कालावधीमध्ये महाराजांनी त्यांची सगळी सेवा अगदी लुगडी धुण्यापासून पाशमुक्त खरेदी होत कळत असं असतं. आणि महाराज आता पुढं काय, हा माझ्यावरती रोष का. मतबरी का माझी इच्छा पूर्ण होत काबरी दृष्टी काबरी दृष्टी मतबरी काबरी दृष्टी जरी की दोषी जरी की दोषी असे माझा रोषा
उपासना, करुणा भाव. का माझ्यावरती राहा, का माझी इच्छा पूर्ण करते, का मला संन्यास घेऊ दे. त्या गेल्या त्याच्या चौथ्या दिवशी अशीच एक चांडाळी स्वप्नामध्ये आली, गुडघ्याला स्पर्श केला. त्याची इजा मात्र पायावरती दिला. ती म्हणाली, तुला नेणार मला यायचं नाही, मला संन्यास द्यायचं. 13व्या दिवसापर्यंत सगळं काम पूर्ण झालं आणि 14व्या रात्री गोविंद यतींच्या रूपात वासुदेव टेंबे महाराजांना अनुग्रह झाला, संन्यास दीक्षा झाली. बघा, ब्रह्मचर्यातून गृहस्थ आणि गृहस्थाश्रमामधून वानप्रस्थाची गरज न भासता अगदी 14व्या दिवशी, बायकोच्या प्राणोत्क्रमणाच्या 14व्या दिवशी रात्री संन्यास दीक्षा झाली. काय योग आहे, काय पुण्य आहे. प्रेष झाला. प्रेष कोणी द्या, एक सज्जन असेच यती त्या मार्गाने चाललेले. दुसऱ्या दिवशी ते पुढे आले, त्यांनी प्रेष आणि दत्त महाराजांचा दृष्टांत. आता दीक्षा झाली, आता असं करा, उज्जैनीच्या ठिकाणी जा आणि तिथं नारायणानंद यतींच्या कर्मी दंड. महाराज आज्ञेप्रमाणे जायला नाही, पण मध्ये तेथे कैवल्याश्रम स्वामी अधिकारी येऊन म्हणती. कैवल्याश्रम नावाचे यती ते पुढे आले, मार्गामध्ये एका गावामध्ये भेटले. ते म्हणाले, मी देतो दंड तुम्हा उज्जयिनीशीच काय हो महते. तुम्हाला मी दंड देतो, उज्जयिनीलाच का गेलं पाहिजे. महाराज शांत राहिले, काही बोलले. आणि त्याच रात्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला. जरा कीर्तन दृष्टांत झाला. रात्री स्वप्नी येऊन दत्तराज, रात्री स्वप्नी येऊन दत्तराज, रात्री स्वप्नी येऊन दत्तराज. म्हणती आज्ञेचा उज्जयिनीला जा, तिथंच दंड घ्या. आज्ञेचा भंग होता कामा नये. आणि त्याप्रमाणे महाराज दुसऱ्या दिवशी उज्जयिनीला जायला निघाले. मध्ये अनेक कथा घडल्या. आता यती म्हटला की एका गावामध्ये 3 दिवस राहू नये. एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा ते लोकाग्रहास्तव राहणं झालं. त्यामुळे दत्त महाराज संतापले. दृष्टांत झाला. काय
त्या दिवसापासून महाराजांनी कडक नियम बंधन पाळायला सुरुवात केली आणि मग पुढे महाराजांचे एक एक चातुर्मास सुरू झाले. त्या चातुर्मासामधल्या एक दोन छोट्याशा कथा उद्याच्या कीर्तनामध्ये आपण बघूया. मुद्दा असा आहे, आज ही आनंद आहे ना, जीवनामध्ये जे मिळवण्यासाठी आपला जन्म आहे ते मिळालं, ते ब्रह्मत्व मिळालं. ब्रह्मात्मना संस्थिती ही इथे स्वामी महाराजांनी आपल्या अगदी बाल्यावस्थेपासून ती निष्ठा ठेवून, ती धारणा ठेवून, ते ध्येय ठेवून सगळा प्रवास केला, खडतर जीवन जगले आणि म्हणून दत्त महाराजांनी त्यांची तीही इच्छा पूर्ण केली. पण इतके ज्ञान संपन्न अधिकारी होऊन सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती कशाला म्हणतात? उद्याच्या कथा बघूया. मूळ पद्यामध्ये स्वामी महाराजांच्या शब्दामध्ये पाचवं कीर्तन थांबवायचं, केलेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करतो. सर्वांसाठी प्रार्थना करतो. धर्मे प्रीतिं सर्वतिं देव भक्तिं सत्संगातिं देव पिंड मुक्तिं भावासक्तिं जागृतं भूमे घोरा
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम